नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये. मित्रांनो, इंडियन पॉलिटीमध्ये आपल्याला आज आणखी एका नव्या पदाला पाहायचं आहे, एका नव्या पदाची माहिती घ्यायची आहे आणि ते आहे इंडियाज प्राईम मिनिस्टर, भारताचे पंतप्रधान. आणखी एक महत्वाचं पद. आपण राष्ट्रपती बघितलं, उपराष्ट्रपती बघितलं. आपल्या भारतामध्ये जे काही एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ जे काही कृती करतं ते कोणाच्या नावाने करतं? राष्ट्रपतींच्या नावाने करतं. म्हणजे राष्ट्रपती काय आहेत? हे आपल्या राष्ट्राचे प्रमुख आहेत. बट ते नाममात्र प्रमुख आहेत, नॉमिनल आहेत. ऍक्च्युअल जी सत्ता आहे ती बिलॉंग्स टू द प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. जी खरी सत्ता असते ती प्राईम मिनिस्टर आणि मंत्रिमंडळाकडे असते. आपले हे जे मंत्रिमंडळ आहे, ही जी कॅबिनेट सिस्टम आहे, ही आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे. आणि आपली जी पार्लमेंटरी सिस्टम आहे, संसदीय शासन पद्धती आहे, ती सुद्धा ब्रिटनकडनं घेतलेली आहे, जी आपण बघितलेलीच आहे. ओके, पार्लमेंट बद्दल आता येणारी खूप सारी सेशन त्याच्यावरती होणारच आहे. डिटेल माहिती पार्लमेंटची आपण घ्यायची आहे आपल्याला. बट आपण हे जे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ब्रिटनकडनं घेतले त्याला काय म्हटलं जातं? वेस्टमिन्स्टर मॉडेल ऑफ गव्हर्नमेंट. कारण की त्या एरियामध्ये ब्रिटनची पार्लमेंट लोकेट आहे. तर ह्या वेस्टमिन्स्टर मॉडेल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये काय असतं? एक नाममात्र प्रमुख असतो आणि एक रिअल प्रमुख असतो. जसं की आपल्याकडे नाममात्र प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती. जसं ब्रिटनमध्ये कोण आहे? किंग ऑर क्वीन. आणि जे ऍक्च्युअल हेड आहेत ब्रिटनमध्ये ते कोण आहेत? प्राईम मिनिस्टर. जसं आता ऋषी सोनक तुम्ही बघतायत इंडियन ओरिजिनचे, तसं भारतामध्ये प्राईम मिनिस्टर काय? हे ऍक्च्युअल हेड आहेत. ऍक्च्युअल सत्ता त्यांच्याकडे असते. ते सरकारचे हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतात. मार्गदर्शक अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC लेव्हलचे मार्गदर्शन मराठीमधून दिले जात आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सर्वसमावेशक अशा नोट्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही UPSC व MPSC एक्झामसाठी क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. हॅव अ ग्रेट करिअर. थँक्यू. आणि प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांच्याकडे सगळे विषय असतात. कारण की विषयाशिवाय सत्ता चालते का? कोणताही देश असू द्या, राजेशाही असू द्या, डिक्टेटरशिप असू द्या, अरिस्टोक्रसी असू द्या, ऑटोक्रसी असू द्या, म्हणजे सत्ता चालवली जाते. सत्ता असणं खूप महत्वाचं आहे. आणि ही जी सत्ता चालवली जाते ती विविध विषयांमार्फत चालवली जाते. म्हणजे सत्ता आहे तर विषय आहेत. आज बघा ना, कोणत्याही गोष्टीचं आपण जर नाव घेतलं कोणतीही, तर त्यासाठी काय आहे? खातं आहे, मिनिस्ट्री आहे, आणि मिनिस्ट्री अंतर्गत डिपार्टमेंट आहे. वुमन्स आणि चिल्ड्रन बघितलं तर त्यांसाठी मंत्रालय आहे. पर्यावरण बघितलं तर पर्यावरणासाठी मंत्रालय आहे. टेलिकम्युनिकेशन बघितलं टेलिकम्युनिकेशनसाठी सुद्धा आहे. कोणत्याही गोष्टीसाठी इलेक्ट्रिक गॅजेट्स वगैरे इंडस्ट्रीज आहेत, इंडस्ट्रियल मिनिस्ट्री आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काय असतं? मंत्रालय असतं. या विषयांमार्फत सत्ता चालवली जाते. आणि लोकशाहीसारख्या देशामध्ये सत्तेला फक्त सत्ता म्हणत नाही तर सत्तेला अधिसत्ता म्हणतात. कारण की ते लोकांची मान्यता असते त्या सत्तेला. आणि जेव्हा सत्तेला लोकांची मान्यता मिळते तेव्हा सत्ता बनते अधिसत्ता. ओके, इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पॉवर. आणि पॉवरला जेव्हा लेजिटिमसी म्हणजे अधिमान्यता. लोक जी मान्यता करतात की यस आमच्यावर राज्य करा, म्हणजे लोकांची मान्यता, त्याला आपण म्हणतो लेजिटिमसी. जेव्हा पॉवरला लेजिटिमसी मिळते, पॉवर बिकम्स ऑथॉरिटी. भारतामध्ये अधिसत्ता किंवा ऑथॉरिटी चालली जाते. आणि ह्या सत्तेचे प्रमुख कोण आहेत? प्राईम मिनिस्टर. तर प्राईम मिनिस्टर काय आहेत? त्यांची पोस्ट काय आहे? त्यांची अपॉइंटमेंट कशी होती? पदावरती ते कधीपर्यंत राहतात? ओके, मग त्यांना पदावरून रिमूव्ह कसं केलं जातं किंवा कधी पद त्यांना सोडावं लागतं? त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन्स काय, त्यांच्या ऑथॉरिटीज काय, पॉवर्स काय, राष्ट्रपतीचे त्यांचे संबंध काय, पार्लमेंटचे त्यांचे संबंध काय, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला आजच्या सेशनमध्ये करायचा आहे. ओके, तर चला सुरू करूयात. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, भारताचे पंतप्रधान. ओके, इन द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट द प्राईम मिनिस्टर इज द कंट्रीज रिअल एक्झिक्युटिव्ह हेड. डिफॅक्टो एक्झिक्युटिव्ह ज्याला म्हणतो. डिफॅक्टो म्हणजे वास्तविक प्रमुख. अँड द हेड ऑफ गव्हर्नमेंट. जर तुम्हाला विचारलं भारत सरकारचे प्रमुख कोण आहेत, तुम्हाला काय सांगायचंय? प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. जर तुम्हाला विचारलं भारतीय राष्ट्राचे प्रमुख कोण आहेत, तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताचे संविधानिक प्रमुख कोण आहेत, तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, या गोष्टी लक्षात राहू द्या. तर हे ऍक्च्युअल प्रमुख असतात. ही इज द हेड ऑफ युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर. केंद्राचं जे मंत्रिमंडळ आहे ऑलवेज, कारण की ते काय? प्रधानमंत्री. प्रधान म्हणजे काय? मुख्य. तर प्रधानमंत्री काय असतात? युनियन मंत्रिमंडळाचे काय असतात? प्रमुख असतात, कारण की ते प्रधान आहेत. Then, Prime Minister plays a vital role in appointment of the officers of various constitutional and non-constitutional offices. विविध संविधानिक आणि असंविधानिक जे पद असतात, बरेचसे पद जे आहेत त्यांची अपॉइंटमेंट पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केली जाते. ओके, किंवा त्यांच्या निवड मंडळामध्ये पंतप्रधान असतात. ओके, साहजिकच असतात ना, एवढी मोठी पद आहे, ऍक्च्युअल प्रमुख आहे, तर बऱ्याच ठिकाणी त्यांचं इंटरफेरन्स, बऱ्याच ठिकाणी त्यांचा प्रेझेन्स असतो. ठीक आहे. देन आहे त्यांची अपॉइंटमेंट कशी होते. आर्टिकल 75(1) मध्ये सांगितलेलं आहे, प्राईम मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. होतं काय
की सगळ्यात आधी लोकसभेचं इलेक्शन होतं, ज्याला आपण काय म्हणतो सामान्य इलेक्शन किंवा जनरल इलेक्शन, जे आता पुढच्या वर्षी आहे. जनरल इलेक्शन होतं. आपल्या 543च्या आसपास आपण सध्या जागा भरत आहोत. सध्या 543 भरलेल्या आहेत. टोटल स्ट्रेंथ आपली 552 आहे, पण तेवढ्या जागा आपण भरत नाही, 543 भरतो. त्याच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जागा, 50% पेक्षा जास्त जागा ज्या पक्षाला, ज्या पार्टीला किंवा ज्या अलायन्सला मिळतात, पक्ष किंवा आघाडी. कारण की आजकाल कसं झाले, भारतामध्ये खूप सारे पक्ष आहेत, 2-3 पक्ष नाहीत, आपली मल्टी पार्टी सिस्टम आहे. आणि खूप सारे पक्ष बनल्यामुळे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेलच याची शाश्वती नसते. त्याच्यामुळे पक्ष काय करतात, इलेक्शनच्या आधीच आघाड्या बनवतात. जसं की आता आपण केंद्र सरकारमध्ये एनडीए बघतो, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, बीजेपी आणि तिच्या सहयोगी पार्टीज. त्याच्या अगेन्स्ट काय, युपीए म्हणजे काँग्रेस आणि तिच्या सहयोगी पार्टी. आघाड्या बनून इलेक्शन खेळलं जातं. म्हणजे ज्या आघाडीला किंवा ज्या पक्षाला अर्ध्यापेक्षा जास्त जागा मिळतात त्यांचा लीडर काय बनतो, त्यांचं जे काही नॉमिनेशन ज्या व्यक्तीला देतील तो प्राईम मिनिस्टर बनतो. मग ते काय करतात, ते जे सत्ताधारी पार्टी आहे किंवा अलायन्स आहे ती राष्ट्रपतीला रिकमेंड करते की यस या व्यक्तीला पीएम बनवा. मग त्या व्यक्तीला प्राईम मिनिस्टर बनवलं जातं. आणि जो व्यक्ती प्राईम मिनिस्टर बनतो त्याच्या सल्ल्याने इतर मंत्रिमंडळाची नियुक्ती केली जाते. मग याला होम मिनिस्टर, आता समजा प्राईम मिनिस्टर आले, तिकडे प्रेसिडेंट आहे, मग प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंटला सांगतात की याला होम मिनिस्टर द्या, याला फायनान्स मिनिस्टर द्या, याला हे करा, याला हे मंत्री. म्हणजे पंतप्रधानांची अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतात आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पंतप्रधानांचा सल्ला आहे फक्त, अपॉइंटमेंट मात्र राष्ट्रपतींच्याच नावाने होते. कारण की राष्ट्रपती एक प्रकारे राजा आहेत असं समजा आपल्या भारत देशाचे, आणि पंतप्रधान बाकीचे अमात्य मंत्री आहेत असं समजा. असं हे शासन चालतं. पण राष्ट्रपती आहेत नाम मात्र प्रमुख, आणि खरी सत्ता असते ती मात्र पीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे. ठीक आहे. However, the Constitution does not specify any procedure for the appointment of the Prime Minister. तर आपल्या संविधानामध्ये अशी कोणती प्रॉपर प्रोसिजर, पद्धत नाही सांगितली की अपॉइंटमेंट कशी होणार, नियुक्ती कशी होणार, म्हणजे वोटिंग वगैरे असं काही सांगितलेलं नाही. तर इथे काय, ज्या पार्टीची सत्ता आली ते रिकमेंड करणार प्रेसिडेंटला, या व्यक्तीला पीएम बनवणार, आणि त्या पीएमच्या रिकमेंडनं बाकी मंत्री अपॉइंट होणार. सिंपल. ठीक आहे. As India has parliamentary system of government, the appointment of the Prime Minister is done according to it. जसं मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. द पार्टी ऑर कोएलिशन म्हणजे एक पार्टी किंवा आघाडी, ग्रुप हॅव्हिंग मेजॉरिटी ऑफ एमपीज इन द लोकसभा सपोर्ट्स अ कॅन्डिडेट, कोणत्याही एका व्यक्तीला ते सपोर्ट करतात, हु इज देन अपॉइंटेड ऍज पीएम बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. अर्ध्यापेक्षा जास्त जागा ज्यांना मिळतात ते. ठीक आहे. पण जर एखाद्या पक्षाला ऍब्सोल्यूट मेजॉरिटी मिळाली नाही, तर ऍब्सोल्यूट म्हणजे की नाही का, ढळढळ 50% पुढे या पक्षाला जागा आहेत अशा उघड. जर तसं नसेल तर, कोणत्याही एका पक्षाला जर मेजॉरिटी मिळाली नाही तर अशा वेळेस काय होईल, तर अशा वेळेस इफ नो पार्टी ऑर कोएलिशन, जेव्हा एखादा पक्ष किंवा आघाडीला ऍब्सोल्यूट मेजॉरिटी मिळत नाही लोकसभेमध्ये, देन द प्रेसिडेंट हॅज डिस्क्रिशनरी पॉवर टू चूज अ न्यू पीएम. तेव्हा काय करतात, राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीला, ज्याला आता राष्ट्रपतीला तेवढा तर अंदाज असतो ना, अशी सिच्युएशन खूप रेअरली येते. मग राष्ट्रपती काय करतात, एखाद्या व्यक्तीला जो प्रॉमिनंट लीडर असेल, एखाद्या पक्षाचा प्रमुख सिम्बॉल असतो तो, की हा देश त्याला खूप लोकप्रिय आहे, हाच पीएम होणार होता पण झालं नाहीये, त्याला बहुमत नाही मिळालं, अशा वेळेस राष्ट्रपती त्या व्यक्तीला काय करतील, प्राईम मिनिस्टर म्हणून अपॉइंट करतील. मग त्या प्राईम मिनिस्टरचं कर्तव्य आहे, म्हणजे राष्ट्रपती त्याला काय करतात, 6 महिन्याची मुभा देतात की काय कर, तू लवकरात लवकर मेजॉरिटी पेश कर, बहुमत सिद्ध कर, दुसऱ्या पार्टीचा सपोर्ट घे, काही कर, पण अर्ध्यापेक्षा जास्त जागा दाखव, म्हणजे तू पूर्ण 5 वर्ष पीएम राहशील. आणि जर ते 6 महिन्यात जर असं झालं नाही, मग काय करावं लागेल, 6 महिन्याच्या आत नव्यानं इलेक्शन घ्यावं लागेल, नवीन जनरल इलेक्शन, नवीन सगळे लोकसभेचे खासदार निवडून येणार, नवीन पीएम होणार, असं परत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ही नेहमी कंडिशन येत नाही. हे बघा, प्रेसिडेंट युजली अपॉइंट्स द पीएम फ्रॉम द लार्जेस्ट पार्टी ऑर कोएलिशन इन द लोकसभा अँड आस्क हिम टू प्रूव्ह द मेजॉरिटी ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस इन अ फिक्स्ड टाइम पिरियड. त्यांना टाइम दिला की अरे बाबा बहुमत सिद्ध कर. पण 6 महिन्यापर्यंत जर ह्या गोष्टी होत नसतील तर मग काय केलं जातं, नवीन इलेक्शन घेतलं जातं. इफ नो पार्टी ऑर कोएलिशन कॅन सिक्युअर द कॉन्फिडन्स ऑफ लोअर हाऊस देन इट बिकम्स नेसेसरी टू होल्ड न्यू जनरल इलेक्शन्स. नवीन इलेक्शन घेतले जातात आणि खूप सारा खर्च आणि मशिनरी याच्यावरती कामाला लागली जाते. ठीक आहे. मग आहे आर्टिकल 75(5), आर्टिकल 75 मधलं उपकलम 5, जे काय म्हणतं, it says that if president appoints someone to position of the PM and that person is not already a member of parliament, okay, तर अशा वेळी then he or she must become a member of either house within the 6 months. Also he is eligible for reappointment any time, any number of times.
आता इथेही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर प्राईम मिनिस्टर बनायचं आहे, आता ब्रिटनमध्ये जर तुम्ही बघितलं, ब्रिटनमध्ये जर प्राईम मिनिस्टर बघायचंय तर तो लोअर हाऊसचा म्हणजे लोकसभेचा सदस्य, तिथे लोअर हाऊसला काय म्हणतात, हाऊस ऑफ कॉमन, सामान्यांचं सभागृह. आपल्याकडे लोकसभा म्हणतात, तिथे हाऊस ऑफ कॉमन म्हणतात. तर ब्रिटनमध्ये जर एखाद्या व्यक्तीला प्राईम मिनिस्टर व्हायचं असेल तर तो हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य असणं मॅन्डेटरी आहे, नाही तर तो होणार नाही. भारतामध्ये असं आहे की कोणालाही प्राईम मिनिस्टर काय केलं जाऊ शकतं. ओके, ज्याचे 25 वर्ष पूर्ण डायरेक्ट जारी पीएम बन. इव्हन तो लोकसभेचा सदस्य नसेल, इव्हन तो राज्यसभेचा सदस्य नसेल तरी, जसं की आपले डॉक्टर मनमोहन सिंग सर आहेत, त्यांची पण अपॉइंटमेंट प्राईम मिनिस्टर अशीच झाली होती. ओके, डायरेक्टली पीएम केलं आणि नंतर त्यांना राज्यसभेवरती घेतलं होतं. इव्हन सीएमच्या बाबतीत पण ते आहे. आता उद्धव ठाकरेची तुम्ही बघितलं असेल, कोविडच्या टाइममध्ये त्यांची सुद्धा काय झाली होती, सीएम म्हणून नियुक्ती केली होती, नंतर त्यांना हाऊसवरती घेतलेलं. ह्या गोष्टी घडतात, पीएम असू द्या, सीएम असू द्या, होता येतं, डायरेक्टली कोणाला पण होता येतं. फक्त सांगितलेलं आहे की एकदा पीएम झालं किंवा एकदा सीएम झालं तर 6 महिन्याच्या आत दोन्हीपैकी एका हाऊसचा सदस्य झालं पाहिजे. जर पीएम असेल तर लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य झालं पाहिजे 6 महिन्याच्या आत, आणि जर राज्य असेल तर विधानसभाचा सदस्य झालं पाहिजे, आणि 2 हाऊस असेल तर दोन्हीपैकी एका हाऊसचा सदस्य झालं पाहिजे कंपल्सरी 6 महिन्याच्या आत. पण 6 महिने तरी पीएम होता येतं कोणालाही विदाउट एनी हाऊस. ठीक आहे, लक्षात राहू द्या. फक्त 6 महिन्याच्या आत आपल्याला काय करायचंय, निवडून यायचं आहे. ठीक आहे. देन 1997 the Supreme Court held that a person who is not a member of either house of the parliament can be elected as a prime minister for 6 months. याचा अर्थ काय, तर 6 महिने कोणत्याही व्यक्तीला प्राईम मिनिस्टर बनता येतं. Okay, within those 6 months he should become a member of either of house of parliament. On failure to do so he ceases to the prime minister. Ceases म्हणजे तो राहणार नाही प्राईम मिनिस्टर. आता जर 6 महिन्यात तो निवडून येत नाही दोन्ही हाऊस मध्ये, दोन्हीपैकी कोणत्या एका हाऊस मध्ये, तर तो काय होईल, त्याचं प्राईम मिनिस्टरशिप निघून जाईल. ओके, ना क्वालिफिकेशन काय लागतं प्राईम मिनिस्टर बनण्यासाठी, आता ते बघूयात आपण. सगळ्यात पहिले सांगितलं ही मस्ट बी अ सिटीजन ऑफ इंडिया. यस, हे तर सगळ्यांना आपल्याला लक्षात असेल की मोठे मोठे पद आहेत आणि ते सिटीजन असणं आवश्यक असतं. ही मस्ट बी अ मेंबर ऑफ आयदर ऑफ द हाऊस, म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभा, ऍट द टाइम ऑफ टेकिंग द ओथ, और शुड बिकम अ मेंबर आयदर ऑफ द हाऊस विदिन 6 मंथ. एक तर तो दोन्ही हाऊस पैकी एखादा सदस्य असला पाहिजे, आणि नसेल तर 6 महिन्यात बनला पाहिजे. ओके, हे क्वालिफिकेशन आहे. ओके, याच्याशिवाय त्यांना क्वालिफिकेशन कुठे असतं, मेंबर बनताना, लोकसभेचा मेंबर बनताना, जे आपण पुढे पार्लमेंटमध्ये बघणार, पूर्ण लिस्टच बघायची काय काय क्वालिफिकेशन असतं. ठीक आहे. ओथ अँड अफर्मेशन, आता प्राईम मिनिस्टरची जी ओथ आहे ती साहजिकच कोण कंडक्ट करणार, तर राष्ट्रपती करणार. ही शुड टेक द ओथ अंडर द सुपरविजन ऑफ प्रेसिडेंट. साहजिकच राष्ट्रपती काय प्रमुख म्हणजे राजासारखं स्थान त्यांचं आहे, तर पंतप्रधान आणि इतर मंत्री सगळ्यांचा शपथविधी राष्ट्रपती कंडक्ट करतात. ठीक आहे. नाव आता यांना जी शपथ घ्यावी लागते ती त्यांना संविधानाच्या विश्वास आणि निष्ठेची शपथ घ्यावी लागते. इथे बघा, आता तुम्हाला त्याचा नमुना पण आहे, इथे तुम्हाला दाखवतो मंत्र्यांकरिता शपथेचा नमुना. हा कुठे दिलेला आहे आपल्याला, शेड्यूल 3 मध्ये. आपण शेड्यूल पाठ केलेत की नाही, 1 ते 12. त्यात तिसरं शेड्यूल कशा संदर्भात आहे, ओथ अँड अफर्मेशन. त्याच्यामध्ये ही मंत्र्यांची शपथ दिली, ती पीएमला आणि बाकी मंत्र्यांना घ्यावी लागते. याच्यामध्ये सांगितलं आता मी क ख म्हणजे मी डॅश डॅश ईश्वर साक्षात शपथ घेतो, जर ईश्वरावरती श्रद्धा ठेवणारा असेल, आणि ईश्वरावरची ज्याची श्रद्धा नसते तो नास्तिक असतो, तो म्हणतो मी डॅश डॅश गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो. लक्षात राहू द्या शब्द. प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल. याला आपण म्हणतो ओथ ऑफ अलिजन्स अँड ट्रस्ट. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील. मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझे काम निष्ठापूर्वक आणि सतसत विवेक बुद्धीने पार पाडेल, आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्यायपूर्वक वागणी देईल. म्हणजे कोणाची एक साईड घेणार नाही किंवा एकाला विरोध करणार नाही, प्रेफरन्स करणार नाही. मी न्यूट्रल राहून सगळ्यांना इक्वल न्याय देईल. पुढे आणि गुप्ततेची शपथ असते. गुप्ततेची म्हणजे ओथ ऑफ सेक्रेसी. गुप्तता म्हणजे आता बरंचसं काम जे असतं ते लोकांमध्ये उघड केलं जात नाही, तर त्या सेक्रेसीची त्यांना शपथ खावी लागते. ना फॅमिली मेंबर्स ना कोणालाही ते सांगणार नाही, यासाठी ही शपथ दिली जाते. तर मी XYZ ईश्वर साक्षात शपथ घेतो, जर देवावर विश्वास असेल नसेल तर गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की संघराज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे काम यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी
मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही, ही शपथ घ्यावी लागते. आणि मग ती सिक्रेसी त्यांना त्यांच्या पदावर असेपर्यंत ती फॉलो करायची आहे. लक्षात राहू द्या, ही त्यांची शपथविधी. हा शपथ प्राईम मिनिस्टर आणि इतर मंत्री कोणासमोर घेतात? राष्ट्रपतींसमोर घेतात. ओके, आता इलेक्शन झालं की आपण तुम्ही बघितलंच असेल ना, राष्ट्रपतींसमोर शपथविधी होतो. ठीक आहे. आता त्यांची ऑफिसची टर्म जी आहे, तर प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसच्या टर्म बद्दल संविधानात काही सांगितलेलं नाहीये. जो 5 वर्ष टर्म असतो प्राईम मिनिस्टरचा, तो लोकसभेचा असतो. ऍक्च्युली लोकसभा जर 2 दिवसात संपली तर पीएम पण 2 दिवसात गेला. तर पीएमच्या टर्म बद्दल सांगितलं नाही. महत्वाची गोष्ट लक्षात राहू द्या आपल्या संविधानामध्ये, द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट डिफाईन एनी टर्म फॉर द प्राईम मिनिस्टर्स पोझिशन. ओके, आणि इथे काय सांगितलेले आर्टिकल 75(2) मध्ये, इट सेज दॅट द प्राईम मिनिस्टर शॅल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. आता इथे हा शब्द ड्युरिंग द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट, राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत पंतप्रधान पदावरती राहतात. मग याचा अर्थ असा आहे का राष्ट्रपतींच्या जेव्हा मर्जी येईल तेव्हा ते पीएमला काढू शकतील? तर नाही. जेव्हा प्राईम मिनिस्टरला काढायचं असेल तेव्हा राष्ट्रपती सल्ला घेतात काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा. जेव्हा पूर्ण मंत्रिमंडळ त्यांना सांगेल किंवा लोकसभेमध्ये विश्वास निघून जाईल करंट गव्हर्नमेंटवरती, चालू सरकारवरती, मग तेव्हा काय होणार? तेव्हा आपण ते प्राईम मिनिस्टरला काढून टाकणार. मनाला येईल तेव्हा ते काढू शकत नाहीत. लिहिलेलं आहे संविधानामध्ये की ते राष्ट्रपतींच्या प्रसादापर्यंत किंवा मर्जीपर्यंत पदावर राहतील. तर याचा अर्थ असा होत नाही की मर्जीमध्ये आलं की राष्ट्रपतींनी काढून टाकलं. काही लेजिटिमेट कारण आहेत, ते घडले तरच राष्ट्रपती पंतप्रधानांना रिमूव्ह करतात, अन्यथा नाही. लक्षात राहू द्या. आणि पंतप्रधानांची फिक्स टर्म दिलेली नाहीये आपल्या संविधानामध्ये, कारण की आपण 13 दिवसाचे सरकार पण बघितले, मग 13 दिवसामध्ये पीएम पण बदललेले बघितलेले आहेत. तर सरकार जोपर्यंत तोपर्यंत पीएम. लक्षात राहू द्या, जोपर्यंत लोकसभा आहे निवडून आलेली तोपर्यंत पीएम असेल. ती जर बरखास्त झाली 6 महिन्यांनी तर पीएम पण 6 महिन्यात बरखास्त होईल. नवीन इलेक्शन, नवीन गोष्टी होतील. ठीक आहे. However, this does not imply that president has unlimited power to remove the prime minister. नाही रिमूव्ह करू शकत. काय कारण असेल तरच ते करणार. The president cannot remove prime minister if he has support of the majority members of the Lok Sabha. जर त्या लोकसभेमध्ये त्यांचं बहुमत आहे तर कशाला काढतील त्यांना? बरोबर आहे. However, if the Lok Sabha's trust, लोकसभेचा जर विश्वास गमावते करंट सरकार, अविश्वासाचा ठराव मांडला तो सगळ्यांना माहिती की नाही? ज्याला नसेल माहिती त्याला इथून पुढे जेव्हा आपण पार्लमेंट बघणार आहे त्याच्यामध्ये मी डिटेल करणार आहोत आपण. अविश्वासाचा ठराव जर तो पास झाला याचा अर्थ सरकारवरती विश्वास नाहीये, मग पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केलं जातं. पूर्ण मंत्रिमंडळ, इव्हन पीएम पण आणि बाकीचे मंत्री पण काढून टाकले जातात. आणि अशा वेळेस मग नवीन पार्टीला, नवीन व्यक्तींना बोलवलं जातं बहुमत सिद्ध करण्यासाठी. मग कोणती पहिले असेल त्याच्यामध्ये तरी चालतं, पण बहुमत सिद्ध करता आलं पाहिजे. आणि नाही झालं तर मग 6 महिन्याच्या आत काय करायचंय? नवीन इलेक्शन घ्यायचं, नवीन गोष्टी होणार. चलो, however, if the Lok Sabha trust in him is lost, then he has to resign or the president may remove him. एक तर त्यांनी राजीनामा द्यायचा किंवा राष्ट्रपती त्यांना काढून टाकणार. कधी? जेव्हा अविश्वासाचा ठराव पास होईल. पुढे सॅलरी अँड अलाउन्सेस. आता त्यांची सॅलरी आणि अलाउन्सेस जी आहे ही सेकंड शेड्यूल मध्ये दिलेली नाहीये. त्यासाठी काय केलेलं आहे? खास ऍक्ट केलेला आहे, द सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मिनिस्टर्स ऍक्ट 1952. यानुसार त्यांना सध्या 2 लाखापर्यंत काय मिळतं? मासिक वेतन मिळतं. 5 लाख कुणाचं आहे? 5 लाख आहे प्रेसिडेंटचं. 4 लाख कुणाचं आहे? 4 लाख आहे व्हाईस प्रेसिडेंटचं. आणि यांचं 2 लाख आहे सध्या प्राईम मिनिस्टरचं. बाकी अलाउन्सेस, इम्युलिमेंट, स्पेशल अलाउन्सेस, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप असतात. आता तुम्ही बघताय पीएम त्यांचं एअरक्राफ्ट असेल, त्यांच्या छोट्या गोष्टी असतील त्या करोडो रुपयांच्या असतात, लाखो करोड रुपयांच्या छोट्या गोष्टी असतात. त्यांचा ड्रेस असेल, सगळ्या गोष्टी असतील, कारण की ते भारताचे प्रमुख पद आहे आणि त्यांच्यावरती एवढा खर्च होणं तिथे त्यांच्या सिक्युरिटीवरती म्हणा, त्यांच्या प्रोटोकॉल्सवरती म्हणा होत असतो. ओके. ही ऑल्सो रिसिव्ह अ सप्लिमेंटरी अलाउन्सेस, फ्री हाऊस, अलाउन्सेस फॉर ट्रॅव्हल, फ्री मेडिकल केअर अँड अदर पर्क्स त्यांना मिळतात. डॉक्टर वगैरे त्यांच्या सोबतच असतात. चलो, काही कसं माहितीये का, एवढी मोठं पद आहे आणि त्याला जर सिक्युरिटी नाही दिली आणि त्यांना जर काही झालं तर उद्या होऊ शकतं की पूर्ण भारतात गदारोळ होऊन जाईल किंवा पूर्ण भारतात अस्थिरता निर्माण होऊन जाईल. आणि ती होऊ नये म्हणून ह्या लोकांना सिक्युरिटी दिली जात आहे. ठीक आहे. पुढे आहे वॅकन्सी. त्यांचं पद कधी कधी गमावणार. तर लोकसभा संपली 5 वर्षांनी तर होणारच आहे. त्याच्या आधी जर लोकसभा संपते तर तेव्हा पण होणार आहे. तर लोकसभे जोपर्यंत आहे तोपर्यंत पीएम आहे. आणि लोकसभेमध्ये पण करंट गव्हर्नमेंटवरती जोपर्यंत ट्रस्ट आहे, अविश्वास जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत पीएम असतो. अदरवाईज त्यांना रिमूव्ह केलं जातं. नाव जनरल इलेक्शन्स फॉर द लोकसभा हॅव टू बी कंडक्टेड बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बिफोर द कम्प्लिशन ऑफ 5 years पिरियड. आता
2024 मध्ये काय होणार, हे जे करंट गव्हर्नमेंट एनडीए गव्हर्नमेंट त्यांचं 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच पुढच्या वर्षी काय होणार, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्शन घेणार. मग लगेच काय होणार, नवीन पीएम नवीन काउन्सिल ऑफ मिनिस्टर आपल्याला पाहायला मिळेल, किंवा हे जर वापस इंडियाचं येतं तर ते पाहायला मिळेल, जे काय असेल लोकांचा कल. नाव डेथ ऑर रेजिग्नेशन, जर एखाद्या पीएम ची डेथ होते किंवा राजीनामा देत आहे तर अशा वेळी पूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टर रिशफल केली जाते. पूर्ण समजा एखाद्या पीएम ची डेथ झाली तर पीएम ची जेव्हा डेथ होते तर पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केलं जातं. नव्यानं मंत्रिमंडळ नव्यानं पीएम येत असतो. इलेक्शन होत नाही, नव्यानं अपॉइंटमेंट होते नवीन याचे, कारण की बहुमत जर सिद्ध असेल, अर्ध्यापेक्षा जास्त जागा त्या आघाडीला किंवा पक्षाला असतील तर ते नवीन नेता सांगतात की चला यांची डेथ झाली तर आता यांना पीएम करा. मग त्यांची अपॉइंटमेंट कोण करणार, राष्ट्रपती पीएमची अपॉइंटमेंट करणार आणि त्या नवीन पीएमच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची अपॉइंटमेंट होणार. लक्षात राहू द्या गोष्टी. डेथ ऑर रेजिग्नेशन, इफ द प्राईम मिनिस्टर डाईज सडनली ऑर रिझाइन्स then the council of minister is also dissolved, पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त डिझॉल्व केलं जातं, and a new PM is appointed by the president of India who is usually nominated by the ruling party or coalition. ज्याच्याकडे अर्ध्यापेक्षा जागा आहे ते त्याला नॉमिनेट करणार. आता रिमूव्हल जर करायचं असेल, इफ द प्राईम मिनिस्टर लुजेस कॉन्फिडन्स, जेव्हा अविश्वासाचा ठराव पास होईल तेव्हा लोक काय होईल, प्राईम मिनिस्टरला पदावरून राष्ट्रपती दूर करतील. एक तर ते स्वतःच राजीनामा देतील आणि जर तसं त्यांनी केलं नाही तर राष्ट्रपती त्यांना काढून टाकतील, असं आहे. पुढे अदर रिझन्स त्यांना पदावरून काढण्याचे, पीएम हॅज टू रिझाइन इफ हिज इलेक्शन डिक्लेअर्ड वाईड. आता हे रिझन आहे, हे लक्षात ठेवा. जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला वाटलं की लोकसभेच्या इलेक्शन मध्ये प्राईम मिनिस्टरने काहीतरी घपला केला होता, काय आढळलं असेल, इलेक्ट्रॉनिक वोटिंग आता जे ईव्हीएम वगैरे स्कॅम असेल, काहीतरी आढळलं की अरे हा त्यांनी काहीतरी घपला केला आणि ते सिद्ध होतोय, प्रूफ निशा सिद्ध होतोय, तर मग त्याच्या इलेक्शनला काय केलं जाईल, त्या इलेक्शनला वाईड म्हणजे काय, शून्य घोषित केलं जाईल. इलेक्शन शून्य असेल तर मग तो पदावर कशाला जाणार, ओके, मग पदावरून तो काढला जाईल त्याला. दो इन धिस केस ही कॅन कंटिन्यू टू होल्ड द ऑफिस फॉर 6 months विदिन विच ही हॅज टू बी इलेक्टेड ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट. मग अशा वेळेस त्यांना जास्तीत जास्त किती, 6 महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी दिली जाईल. तोपर्यंत त्यांनी जर बहुमत सिद्ध करतायत, इलेक्ट होऊन परत इलेक्शन होऊन त्याचं बहुमत सिद्ध करता येतं ते कंटिन्यू करतील किंवा त्यांना काढलं जाईल. ओके, 6 months विदिन विच ही हॅज टू इलेक्टेड ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट. 6 महिन्याच्या त्याला निवडून यावं लागेल. आता समजा लोकसभेमध्ये त्यांची काही वाईड इलेक्शन झालं तर मग राज्यसभेमध्ये निवडून यावं लागेल. पण गुन्हा वगैरे जर दाखल केला जातोय तेव्हा मात्र हे चालणार नाही. ठीक आहे, इथे एक नोट करा पॉइंट. The Prime Minister can continue in office if the President requests him after the dissolution of Lok Sabha till the new PM is appointed. आता जेव्हा फॉर्मली एखाद्या लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा संपतो, 5 वर्षाचा कार्यकाळ संपतो, पण नवीन जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये बहुमत सिद्ध होत नसेल, अडचणी येत असतील, नेता निवडत नसतील, तर 5 वर्षानंतर जोपर्यंत नवीन प्राईम मिनिस्टर निवडून येत नाही तोपर्यंत राष्ट्रपती सांगतील पीएमला, कोणत्या, या पीएमला, की अरे बाबा तूच कंटिन्यू कर थोड्या दिवस जोपर्यंत नवीन पीएम येत नाही. आणि याला आपण काय म्हणतो, केअरटेकर वाले गव्हर्नमेंट. तर तसं केलं जातं. तर नवीन पीएम होऊस तर पहिला पीएम 5 वर्ष संपला तरी पण पदावर राहू शकतो, जर राष्ट्रपती तशी रिक्वेस्ट त्याला करतायत की अरे नवीन होत नाही तोपर्यंत तुम्ही पदावरती बसा आणि जेव्हा नवीन येईल तेव्हा तुम्ही जा. ओके, तर त्याला आपण केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणतो, तसं दिलं जातं. आता प्राईम मिनिस्टरच्या पॉवर्स काय आहे, प्राईम मिनिस्टर पद महत्वाचं आहे, पण आपण ज्या ज्या पॉवर्स राष्ट्रपतीच्या बघितल्या, एक्झिक्युटिव्ह पॉवर, राष्ट्रपतींच्या कार्यकारी सत्ता त्या सगळ्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे त्या डबल बघायची गरज नाही. तर मग नेमकं प्राईम मिनिस्टरसाठी काय ऑथॉरिटी दिल्यात आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कोणत्या गोष्टी सांगितल्या ते मात्र आपण इथे बघू. तर सगळ्यात आधी सांगितलेलं आहे इन रिलेशन टू द काउन्सिल ऑफ मिनिस्टर, बाकी मंत्र्यांच्या रिलेटेड त्यांच्या संबंधित काय काय सत्ता आहे पीएमला, बाकी मंत्र्यांच्या. सो nowhere explicitly written in the Indian Constitution but are followed as per the features of parliamentary system of government. आता हे जे खालच्या गोष्टी आहेत आपण दिलेल्या त्या संविधानामध्ये एकदम स्पेसिफिकली लिहिलेल्या नाहीयेत, पण आपण ज्या पार्लमेंट पद्धतीचा, आपण ज्या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, ज्या संसदीय शासन पद्धतीचा, त्यानुसार या गोष्टी पीएमला करता येतात. कोणत्या गोष्टी करता येतात? फर्स्ट, ॲलोकेशन ऑफ द, सगळ्यात पहिलं तर अपॉइंटमेंट ऑफ द मिनिस्टर. मी तुम्हाला काय म्हटलंय की राष्ट्रपती पीएमची निवड करतात आणि पीएमच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची, मिनिस्टरची निवड करतात राष्ट्रपती. सल्ला कोण देतो? पीएम देतात. तर अपॉइंटमेंट ऑफ मिनिस्टर पण कोणाच्या नावाने होते? प्रेसिडेंटच्या नावानं अपॉइंटमेंट होते आणि सल्ला, ऍडवाइस फक्त कोण देतं? तर पीएम देतो. हे लक्षात राहू द्या, शब्द खूप महत्वाचे असतात. मग दुसरं सांगितलेलं आहे ॲलोकेशन ऑफ द पोर्टफोलिओ, कोणाला कोणतं खातं द्यायचंय सांगणार ना, याला होम मिनिस्ट्री द्या, याला फायनान्स मिनिस्ट्री द्या, याला डिफेन्स द्या, मग प्रेसिडेंट अशा त्यांची अपॉइंटमेंट करणार.
थर्ड आहे रिमूव्हल मिनिस्टर. एखाद्या मंत्र्याला काढायचंय तर काढून टाकू शकतात. राष्ट्रपती यांना बरखास्त करा किंवा यांना काढून टाका तर काढून टाकलं जातं. बट जेव्हा पीएम ला काढून टाकलं जातं तेव्हा पूर्ण मंत्री निघून जातात. पण पीएम एखाद्या मंत्र्याला काढायचा सल्ला देऊ शकतो. हा फरक लक्षात घ्या. पीएम आहे ना शेवटी तो. 4 आहे लीडर ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. लीडर ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणून त्यांना काय करावं लागतं, काम करावं लागतं. बाकी सगळे मंत्री आहेत पण ते काय प्रधानमंत्री आहेत. त्यांचा लीडर, त्यांचा प्रमुख, त्यांचा नेता म्हणून काम करायचंय पीएमला. देन रेजिग्नेशन ऑफ पीएम. तर रेजिग्नेशन ऑफ पीएम म्हणजे जेव्हा रेजिग्नेशन द्यायचंय पीएम न तेव्हा प्रत्येक मंत्र्याला पण काय करावं लागतं, रिझाईन करावं लागतं किंवा पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केलं जातं. पीएम न रिझाईन दिलं तर मंत्रिमंडळ गेलं असं त्याचा अर्थ असतो. आणि देन लास्ट आहे कमांड अँड कोऑर्डिनेशन. पूर्ण मंत्रिमंडळामध्ये जे समन्वय साधायचा आहे, कोणतं काम कुठपर्यंत आलंय, काय आलंय, राष्ट्रपतीकडे कोणता अहवाल द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी कोण सांभाळणार, पीएम सांभाळणार. ओके, म्हणजे मंत्रिमंडळामधला तो काय प्रमुख आहे. तर प्रमुख या नात्याने तो काय करणार, सगळ्यांना सांभाळायचं, सगळ्यांमध्ये समन्वय कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम करतात. तर थोडक्यात काय, मंत्रिमंडळाचा हेड असल्यामुळे खूप साऱ्या पॉवर्स मंत्रिमंडळाच्या संदर्भात पीएम कडे दिलेल्या आहेत. ओके, थोडक्यात हे लक्षात घ्या. पुढे इन रिलेशन टू द प्रेसिडेंट. राष्ट्रपतीच्या संदर्भात काय काय ताकद आहे प्राईम मिनिस्टरकडे. तर आर्टिकल 78 मध्ये सांगितलेलं आहे की द ड्युटीज ऑफ द पीएम विथ रिगार्ड टू द प्रेसिडेंट द प्राईम मिनिस्टर हॅज फॉलोइंग ड्युटीज. खालच्या दिलेल्या आहेत. फर्स्ट, प्रिन्सिपल चॅनल ऑफ कम्युनिकेशन बिटवीन प्रेसिडेंट अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. कारण की ही स्टेटमेंट युपीएससी एमपीएससी ला खूप वेळेस आलेली आहे. तर सिंपल लक्षात काय ठेवायचंय, प्रेसिडेंट आणि मंत्रिमंडळ काउन्सिल ऑफ मिनिस्टर वेगवेगळे मंत्री या दोघांमधला दुवा असतो पीएम. या दोघांमधला ब्रिज असतो पीएम. कारण की प्रेसिडेंट सरळ कोणत्या मंत्र्याला विचारत नाही, सरळ मंत्र्याला विचारणार नाही. प्रेसिडेंट अरे काय चाललंय, होम मिनिस्टर कुठपर्यंत काम आलंय, डिफेन्स मिनिस्टर कुठपर्यंत काम आलंय, फॉरेन मिनिस्टर कुठपर्यंत काम आलंय, असं नाही विचारणार. तर प्रेसिडेंटला ज्या काही गोष्टी विचारायच्या ते विचारेल पीएमला. मग ते विचारते पीएम काय झालेलं आहे, गृहमंत्र्याचं हे होतं कुठपर्यंत आलं, डिफेन्सचं कुठपर्यंत आलं. मग पीएम ते बाकीच्या मंत्र्याला विचारेल आणि मंत्री जे उत्तर देतील, जे अहवाल देतील तो पीएम स्वतःकडे घेतील आणि तो राष्ट्रपतीकडे देतील. म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन प्रेसिडेंट टू काउन्सिल ऑफ मिनिस्टर होणार आहे ते थ्रू पीएम होणार, ते थ्रू पीएम होणार. तर पीएम काय एक महत्वाचा दुवा आहे या दोघांमधला. लक्षात राहू द्या, ते तिथं सांगितलेलं आहे. टू ट्रान्समिट ऑल युनियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन अँड लेजिस्लेटिव्ह इनिशिएटिव्ह फ्रॉम द काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू द प्रेसिडेंट. कोणतं बिल टाकलं जाते, कसे कायदे बनवणार आहेत, काय विजन आहे सरकारची, कोणकोणते कार्यवाही होणार आहेत, या सगळ्यांची माहिती पीएम मंत्रिमंडळाच्या वतीनं प्रेसिडेंटला देत असतो. पीएम मध्ये असतो. ठीक आहे. आणखी एनी इश्यू डिसाइडेड अपॉन बाय अ मिनिस्टर बट हॅज नॉट एट बीन डिस्कस्ड बाय द काउन्सिल ऑफ मिनिस्टर मस्ट बी प्लेस्ड बिफोर द प्रेसिडेंट इफ ही आस्क फॉर इट. जेव्हा एखाद्या मंत्र्याने, एखाद्या कोणत्याही अमिनिस्टर, कोणत्याही मंत्र्यानं एखादा इश्यू डिसाइड केलेला आहे, एखादा मुद्दा त्यांनी चर्चेला घेतलेला आहे किंवा त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी घेतला आहे. समजा मी एखादा मंत्री आहे आणि मला वुमन्स एम्पॉवरमेंट वरती किंवा अन्य एखादा आपल्या सोशल इश्यूज वगैरे असतील त्याच्यावरती समजा मला काही बिल पेश करायचंय, काही अजेंडा आहे माझा आणि तो बाकी मंत्रिमंडळाने चर्चेला आतापर्यंत घेतला नाही, पण माझ्याकडे तो आहे, चांगला गाजला, चांगला फेमस झाला, चांगला विजन आहे. तर अशा वेळेस जेव्हा प्रेसिडेंट म्हणतील की मला दाखव बरं ते काय आहे, तर प्रेसिडेंट कुणाला विचारतील, पीएमला, की काय आहे ते. मग मी पीएमला देणार आणि ते प्रेसिडेंटकडे जाणार. ज्याच्यावरती चर्चा झाली नाही अशी गोष्ट सुद्धा प्रेसिडेंट पर्यंत पोहोचवली जाते. देन ही ऍडवाइसेस द प्रेसिडेंट ऑन क्रिटिकल अपॉइंटमेंट्स ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशनल ऑफिसेस सच ॲज दोज फॉर द अटॉर्नी जनरल. आता अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आर्टिकल 76 नुसार भारताचे जे महान्यायवादी आहेत त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, राष्ट्रपती करतात. ओके, प्रेसिडेंट करतात. कॅगची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. ओके, आणि युपीसीचे चेअरमन मेंबर असतील प्रेसिडेंट करतात. पण या सगळ्यामध्ये जो ऍडवाइस आहे, जो सल्ला आहे तो कोणाचा घेतला जातो, तो प्राईम मिनिस्टरचा घेतला जातो. महत्वाचा सल्ला असतो पीएमचा, कॅबिनेटचा. तर लक्षात राहू द्या, या सगळ्यांची अपॉइंटमेंट राष्ट्रपतींच्या नावाने होते, पण राष्ट्रपती इज अ नॉमिनल हेड. हेच नाही आपण बरेचसे पद राष्ट्रपतींच्या याच्यामध्ये बघितले ज्यांची अपॉइंटमेंट राष्ट्रपतीद्वारे होते. आणि तेव्हा मी तुम्हाला क्लिअरली सांगितले राष्ट्रपती इज इक्वल टू करंट गव्हर्नमेंट, प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर. कारण की ते जे म्हणतील तेच राष्ट्रपतीला करावं लागतं, बिकॉज राष्ट्रपती इज अ नॉमिनल हेड ऑफ द कंट्री. ठीक आहे, पुढे जाऊया. आता मंत्र्यांच्या संबंधात आपण पीएमची ताकद बघितली, राष्ट्रपतीच्या संदर्भात पण आपण बघितली. राष्ट्रपती संदर्भात काय लक्षात ठेवायचंय की काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि प्रेसिडेंट यांच्या मधला दुवा पीएम आहे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. नाव आता आपल्याला संसदेच्या संदर्भात बघायची. संसद म्हणजे त्याच्यामध्ये आता कोण येणार, सत्ताधारी विरोधी सगळे येणार. कारण की जे पीएम बनलेलं आहे
जी व्यक्ती पीएम बनते ती ऑलरेडी काय होते, लोकसभे किंवा राज्यसभेची सदस्य असते, मोस्टली लोकसभेची सदस्य असते. आणि तुम्ही बघताय जे प्राईम मिनिस्टर असतात आपल्या देशाचे ते कुठे बसलेले असतात, समोर बसलेले असतात लोकसभेमध्ये, कारण की लोकसभेमध्ये ते तिथले काय मेंबर आहेत, मेंबर ऑफ लोकसभा. ओके, तर ते समोर बसणार, लोकसभेचे अध्यक्ष त्यांच्या समोर असणार. पण तिथून जेव्हा ते बाहेर होतात तेव्हा काय बनतात, प्राईम मिनिस्टर, म्हणजे तेव्हा ते हेड असतात गव्हर्नमेंटचे, हे लक्षात ठेवा. पण कायदे मंडळामध्ये ते समोर असतात. The Prime Minister is the leader of lower house of the parliament and perform the following function in relation to the parliament. तर प्राईम मिनिस्टर हे कुठे असतात, खाली बसलेले असतात, परंतु सगळ्यात समोर बसलेले असतात. समोर दोन असतात, सत्ताधाऱ्यामधला ज्याची सत्ता आहे, ज्याची सरकार आहे ते सगळ्यात समोर असतं, तो असतो लीडर ऑफ द ऑपोजिशन, लीडर ऑफ द हाऊस, सभागृहाचा नेता. अध्यक्ष नाही, अध्यक्ष समोर असतात, ते सभागृहाचे नेता असतात. आणि दुसरे असतो सभागृहाचा विरोधी पक्ष नेता, तो या साईडला सगळ्यात समोर बसलेला असतो. ठीक आहे. He recommends with regards to summoning and proroguing the parliamentary sessions to the President of India. जेव्हा सेशन चालू असतात, पार्लमेंटरी सेशन चालू असतात की नाही, तर सेशन बोलावणं किंवा सेशन स्थगित करणं, ह्या दोन्ही कोण करतात गोष्टी, या दोन्ही गोष्टी राष्ट्रपती करतात. पण राष्ट्रपतीला तसं करायला पण सांगतं, पीएम सांगतं. आता 12 महिने कायदे बनतात का आपल्या देशात? नाही. अधिवेशन चालू असतात तेव्हाच कायदे बनतात. हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलवली जातात एखादा कायदा काढण्यासाठी. जसं की आता भारताचं नाव बदलायचं, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायचं प्रक्रिया चालू आहे. ओके, म्हणजे इंडिया भारतचा ऐवजी फक्त भारत करणं जे चालू आहे ते. ओके, त्याच्यावरती आपण युट्यूबला लवकरच सेशन घेऊया, त्याच्यावरती आपण ते डिस्कस करूया, तो मुद्दा काय आहे, कसा आहे. ठीक आहे. सो आता पार्लमेंटरी सेशन मध्ये काय, सेशन बोलवणं किंवा स्थगित करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना पीएम देतात. He can recommend the dissolution of Lok Sabha to the president at any time. ते राष्ट्रपतीला कधीही सांगू शकतात की लोकसभा डिझॉल्व्ह करा. ओके, तर मग काय होणार, पूर्ण मंत्रिमंडळ आणि पीएम पण जाणार आणि लोकसभा पण निघून जाणार, नवीन लोकसभेसाठी इलेक्शन होणार. ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस ही मेक्स गव्हर्नमेंट पॉलिसी अनाउन्समेंट. जेव्हा ते लोकसभेमध्ये असं बघितलं असेल ना, पीएम तुम्ही बऱ्याच वेळेस सांगतात की आम्हाला सरकार ऐसा कर रहा है, वैसा कर रहा है, अशी विजन आहे आमची, तशी विजन आहे, या गोष्टी आम्ही करणार, त्या गोष्टी करणार, हे पॉलिसीज आहेत आमच्या, हे प्रोग्राम्स आहेत आमचे. तर त्यांना तिथं अनाउन्समेंट करावी लागते की सरकार नेमकं सध्या काय करत आहे, काय नाही, याची माहिती काय करायची आहे, याची माहिती पीएमला पूर्ण सभागृहाला द्यायची आहे. ओके, लक्षात राहू द्या, कारण की ते तिथले नेता आहे. अदर पॉवर्स त्यांच्या काय काय, अदर पॉवर्स अँड फंक्शन्स. ही इज द चेअरमन ऑफ नीती आयोग. आधी प्लानिंग कमिशन होतं, त्याचे पण ते चेअरमन होते. आता नीती आयोग आहे, त्याचे पण ते चेअरमन आहेत. नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिलचे ते चेअरमन असतात. नॅशनल एकात्मता परिषद ज्याला आपण म्हणतो, देशाची इंटिग्रिटी वाढवण्यासाठी, केंद्र राज्यामध्ये चांगले संबंध बनवण्यासाठी ही काउन्सिल आहे, तर त्याचे पण ते चेअरमन असतात. देन स्टेट इंटरस्टेट आंतरराज्य परिषद, ही पण खूप महत्वाची, याच्यावरती युपीएससी एमपीएससी दोन्ही एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेले, त्याचे पण ते चेअरमन असतात. नॅशनल वॉटर रिसोर्स काउन्सिलचे ते चेअरमन आहेत. आणि सेव्हरल अदर, जसं की एनडीसी, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, त्याचे पण चेअरमन तेच असतात. अशा महत्वाच्या जे बॉडीज आहेत, कॉन्स्टिट्युशनल, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील, एक्झिक्युटिव्ह बॉडीज असतील, तर याचे बरेचशा बॉडीजचे ते असतात, प्रमुख असतात. ही हॅज अ सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स ऑन द कंट्रीज फॉरेन पॉलिसी. यस, भारताच्या परराष्ट्र धोरणावर पंतप्रधानांचा खूप प्रभाव असतो. पंतप्रधानांचं जसं व्यक्तिमत्व आहे, जशी चॉईस आहे, जशी पॉलिसी आहे, त्याच्यानुसार देशाची फॉरेन पॉलिसी बनवते. जेव्हा जसं आता तुम्ही बघताय की नरेंद्र मोदी यांचा एक वेगळा प्रभाव आहे, वेगळी त्यांची नाही का वेगळी स्ट्रॅटेजी आहे, शेजारचे देश, लुक ईस्ट, ऍक्ट ईस्ट, ओके, तर नेबरहुड फर्स्ट, ह्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला आलेल्या दिसतात. आता हे सुरुवातीपासून आहे, जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं तिथपासून ते 64 पर्यंत भारताच्या परराष्ट्र नीतीवरती सगळ्यात जास्त आपण म्हणतो ना इफेक्ट होता तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा. नंतर इंदिरा गांधीच्या काळामध्ये दिसतो आपल्या, लाल बहादूर शास्त्रीच्या काळामध्ये, देन इंदिरा गांधी, देन राजीव गांधीच्या काळामध्ये, देन अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या काळामध्ये पण आपल्याला वेगळा इम्पॅक्ट दिसतो फॉरेन पॉलिसीवरती. आता मोदींच्या काळामध्ये पण आपल्याला तो दिसतो. याच्या आधी मनमोहन सिंग होते, त्यांचाही प्रभाव होता फॉरेन पॉलिसीवरती, नवीन नवीन गोष्टी त्यांनी पण अडॉप्ट केलेल्या त्यावेळेस. तर प्राईम मिनिस्टर जो असतो ना, त्याचा प्रभाव खूप पडत असतो त्या देशाच्या फॉरेन पॉलिसीवरती, कारण की तो चेहरा असतो त्या देशाचा. त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीची आयडिओलॉजी, त्या व्यक्तीची विजन, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या देशाच्या फॉरेन पॉलिसीवरती होत असतो. ठीक आहे. देन ही इज द युनियन गव्हर्नमेंट's मेन स्पोक पर्सन. भारत सरकारचे ते काय असतात, मेन स्पोक पर्सन, म्हणजे मेन संवाददाता असतात, मेन गोष्टी ते बोलणारे लीडर असतात. ड्युरिंग टाइम्स ऑफ क्रायसिस, जेव्हा एखादी संकट येतं, he serves as the political levels crisis manager in chief. राजकीय पातळीवर मुख्य व्यवस्थापक म्हणून पीएम काम सांभाळतात जेव्हा एखादं संकट येतं. ऑब्विसली सरकारचे हेड असल्यामुळे तेच येणार. ऑप्शन लक्षात राहू दे, काय येणार, पॉलिटिकल लेवल क्रायसिस, राजकीय दृष्ट्या व्यवस्थापन करणारे ते प्रमुख ठरतात. मॅनेजर इन चीफ, प्रमुख व्यवस्थापक ठरतात. ओके, लक्षात राहू द्या.
Among the many responsibilities as head of government, he must travel across the country, meet with individuals from all occupations and learn about their concerns, challenges and ideas. ऍज अ प्राईम मिनिस्टर, ऍज अ नेता म्हणून त्यांना काय करायचंय, पूर्ण देशामध्ये फिरायचंय आणि देशामध्ये विविध व्यक्तींची भेट घ्यायची आहे, त्यांचे चॅलेंजेस, त्यांच्यासमोर काय समस्या आहेत, काय आव्हानं आहेत, त्यांच्या काय युक्त्या आहेत, आयडियाज वगैरे, त्यांची काय करायची माहिती घ्यायची. आणि की ते आपले लीडर आहेत ना, मग आपली त्यांची भेट झालीच पाहिजे, या दृष्टिकोनातून हे सांगितलेलं आहे. आता डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात पीएम ह्या पदाविषयी, तर ते म्हणतात डॉक्टर बी आर आंबेडकर हॅड राईटली पॉइंटेड आउट दॅट if any functionary under our constitution is to be compared with the US president, he is the prime minister and not the president of the union. जर भारतामध्ये असं कोणतं पद असेल जे अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या समान असेल, तर ते भारताचे राष्ट्रपती नाहीयेत, तर ते भारताचं पीएम आहेत. का? कारण की यांच्याकडे ऍक्च्युअल सत्ता आहे आणि हे काय नॉमिनल आहेत, ऑब्विसली. तर हे वाक्य लक्षात राहू द्या. कधी कधी युपीएससी मेन्स मध्ये काय केलं जातं, सेम असं तुम्हाला फक्त वाक्य दिलं जातं, मग तुम्हाला पुढे लिहिलं जातं एक्सप्लेन इट, गिव्ह युअर ओपिनियन, डिस्कस इट, अनालाइज इट, क्रिटिकली अनालाइज इट. तर आपल्याला त्याच्यावरती ओपिनियन देता आल्या पाहिजे की ते नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून आहे. तर साहजिकच काय, तर पीएम कडे सगळ्या गोष्टी प्रेसिडेंटच्या नावानं होतात, पण प्रेसिडेंट नॉमिनल आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा जो उपभोग असतो, ऍक्च्युअल डिसिजन जे असतात ते पीएम मार्फत घेतले जातात. तर साहजिकच हे काय झाले, ऍक्च्युअल प्रमुख. आणि युएसए मध्ये राष्ट्रपती नॉमिनल नाहीयेत, तिथं ऍक्च्युअल पॉवरफुल आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणजे जगातली सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती, तर ते ऍक्च्युअल पॉवरफुल आहेत आणि आपल्याकडे भारतात ऍक्च्युअल पॉवरफुल पीएम आहेत. त्याच्यामुळे दोघांचं कंपॅरिझन बी आर आंबेडकरांनी केलेलं आहे. ना आता डिफरन्स बघायचा आहे इंडियन पीएम मध्ये आणि ब्रिटिश पीएम मध्ये काय डिफरन्स आहे. जसं पहिला मी तुम्हाला सांगितलंय काय, तर ब्रिटनमध्ये जर प्राईम मिनिस्टर व्हायचंय तर तो लोअर हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य असायलाच पाहिजे. हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये तिथे खानदानी लोक असतात, एक गेला की त्याचा पोरगा, त्याचा गेला की त्याचा पोरगा, हेरिडिटरी हाऊस ऑफ लॉर्ड चालतं. जसं आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा आहे, तिथे हाऊस ऑफ कॉमन आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे. तर हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये आपल्या राज्यसभेमध्ये निवडून जातात, तिथे हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये निवडून येत नाही, ते वंश परंपरागत असतं. तर तिथं प्राईम मिनिस्टर व्हायचंय तर हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य असलंच पाहिजे. आणि आपल्याकडे पीएम व्हायचंय तर दोन्हीचा सदस्य नसेल तरी चालेल, डायरेक्ट पीएम होता येतं, 6 महिन्याच्या दोन्हीपैकी एकीकडे निवडून या. ओके, एवढा मोठा फरक आहे. इंडियन प्राईम मिनिस्टर कॅन बी अ मेंबर ऑफ आयदर ऑफ द हाऊस ऑफ द पार्लिमेंट, दोन्हीपैकी कोणत्याही गृहाचा सदस्य असू शकतो. पुढे ओनली अ मेंबर ऑफ पार्लिमेंट अलोन इज अपॉइंटेड ऍज द प्राईम मिनिस्टर ऑफ इन ब्रिटन. जर तो संसदेचा सदस्य असेल तरच तो पीएम होणार, ते पण लोअर हाऊसचा, हाऊस ऑफ कॉमनचा. बट इन इंडिया अ पर्सन हु इज नॉट अ मेंबर ऑफ पार्लिमेंट कॅन बी अपॉइंटेड ऍज अ प्राईम मिनिस्टर. सदस्य नसतात तरी अपॉइंटमेंट होते, फक्त 6 महिन्याच्या आत काय करायचंय, निवडून यायचंय, जे आपण पहिले बघितले आहे. ठीक आहे, हा महत्वाचा फरक आहे. काय महत्वाचे फरक आहे ब्रिटन आणि इंडियामध्ये, तर ब्रिटनचा पीएम व्हायचा असेल तर हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य असलंच पाहिजे, आपल्याकडे ते बंधन नाहीये. चलो, कॉन्स्टिट्युशनल रिलेशन बिटवीन पीएम अँड प्रेसिडेंट, संविधानिक संबंध काय दोघांचा, कारण की दोघं पण काय टॉपच्या पोस्ट आहेत. So the relationship between Prime Minister and the President of India is addressed in a few sections of Indian Constitution. काही सेक्शन आहेत आपल्या संविधानामध्ये, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. सो आर्टिकल 74 मध्ये सांगितलं आहे, द प्रेसिडेंट शाल ऍक्ट अकॉर्डिंग टू द ऍडवाइस ऑफ द प्राईम मिनिस्टर हेडेड ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आर्टिकल 74 खूप महत्वाचं आहे, कारण की याच्यामध्येच प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरचं काय केलेलं आहे, प्रोव्हिजन केली आहे. तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला, अरे कोणत्या कलमानुसार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ भारतासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा त्यांची तरतूद केलेली आहे. आर्टिकल 74 सिंपल सांगितलं त्याच्यामध्ये काय, की राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी काय असेल, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, जिला हेड करेल प्राईम मिनिस्टर. म्हणजे हे आर्टिकल काय करतं, इनडायरेक्टली पीएम आणि सीओएम ची तरतूद करतं. कशाला, राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी, राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी. सल्ला म्हणजे काय, राष्ट्रपतींना तो बंधनकारक असतो. इकडे बघा एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, जर मंत्रिमंडळाने किंवा पीएमने राष्ट्रपतीला सल्ला दिला तर पहिल्यांदा राष्ट्रपती म्हणतील की एकदा तुम्ही त्याच्यावर पुनर्विचार करा. पण जेव्हा दुसऱ्यांदा सल्ला दिला जातो, सेम जरी दिला तर राष्ट्रपती वापस पाठवू शकत नाहीत किंवा पुनर्विचाराला पाठवू शकत नाही, राष्ट्रपतीला ते मान्य करावं लागतं. म्हणजे हे कोण आहे, हे ऍक्च्युअल प्रमुख आहे आणि आर्टिकल 74 सांगतं. हे बघा, द प्रेसिडेंट कॅन ओनली आस्क द काउन्सिल टू रिकन्सिडर एनी ऍडवाइस टेंडर बाय देम. त्यांना रिकन्सिडर करायला सांगू शकतो, पुनर्विचार करायला सांगू शकतो. अँड हॅज टू मॅन्डेटरीली फॉलो इट द सेकंड टाइम. जर दुसऱ्यांदा येते तर मॅन्डेटरी त्यांना ती फॉलो करावी लागते, तेव्हा ते वापस पाठवू शकणार नाही.
ओके, हा पण गोष्ट लक्षात राहू द्या. ही गोष्ट काय सांगते की प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे ऍक्च्युअल हेड आहे. तर थोडक्यात आज आपण बघितलं, थोडक्यात काही त्यानंतर डिस्क्रिप्टिव्हली बघितलं की नेमकं प्राईम मिनिस्टरचं पद काय आहे, त्याची अपॉइंटमेंट कशी होते, इलेक्शन्स आपण बघितले. इलेक्शन म्हणजे त्यांचं मेंबर ऑफ पार्लमेंट होऊन यावं लागतं. म्हणजे ज्याला मेजॉरिटी मिळते ज्या पक्षाला, ते राष्ट्रपतीला सांगतात की ह्या व्यक्तीला पीएम करा. मग त्या पीएमच्या सल्ल्याने इतर मंत्रिमंडळाची अपॉइंटमेंट केली जाते. तर हे आहे प्राईम मिनिस्टर पद. पण आपलं अजूनही मंत्रिमंडळ बघायचं बाकी आहे, जे येणाऱ्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. पॉलिटीमधली ईच अँड एव्हरी गोष्ट आपल्याला बघायची. गव्हर्नन्स पर्यंत खूप सारे लेक्चर्स होणार आहेत. हा विषय तुमचा एंटायरली कम्प्लीट होणार आहे. ओके, तर थांबतो आपण तिथेच. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काउन्सिल ऑफ मिनिस्टर बघायचं आहे. सध्या हे व्यवस्थित करून घ्या. ज्या गोष्टी समजल्या नसतील त्या विचारत चला. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.